पुण्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी येथे आंतरजातीय विवाहाला विरोध करत पतीला मारहाण आणि पत्नीचं अपहरण केल्याची धक्कादायक जी घटना आहे ती उघडकीस आली आहे। आपल्यासोबत माहिती सांगण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहलराजे गुरव आहेत। मॅडम, खरं तर काय नक्की घटना आहे? आपल्याला काल दिनांक 3/8/25 रोजी यातले जे फिर्यादी आहेत गोसावी यांनी तक्रार अशी दिली की मागील 1 वर्षापूर्वी त्यांचा एका 28 वर्षीय मुलीशी आंतरजातीय विवाह होता। विवाह आंतरजातीय असल्यामुळे तिच्या घरच्यांचा प्रथमपासूनच या लग्नाला विरोध होता। त्यामुळे वर्षभरामध्ये त्यांनी बरेच प्रयत्न केले मुलीला परत आणण्यासाठी, परंतु मुलीची यायची तयारी नसल्यामुळे आणि तिला सासरीच नांदायचं असल्यामुळे ती मुलगी परत आलेली नाही आहे। आणि काल मुलीच्या नातेवाईकमध्ये तिची आई, तिचा भाऊ आणि तिचा चुलत भाऊ हे तिघंही काही एक 10-15 अनोळखी व्यक्तींसोबत तिच्या फिर्यादीच्या घरी गेलेले आहेत आणि तिथून तिला जबरदस्ती तिची इच्छा नसताना तिला सोबत घेऊन गेलेले आहेत। तर आणि फिर्यादीला सोबत मारहाण झालेली आहे। तर त्याची अशी तक्रार फिर्यादीकडून प्राप्त होताच आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास आपला सुरू आहे। नक्की कशा प्रकारचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केलेला आहे? आपण त्यांच्यावरती मारहाणीमध्ये 140 BNS 140(3), 118(1), 115(2) आणि राईटचे जे सेक्शन्स आहेत त्यामध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे। खरं तर त्यांचा 5 तारखेला म्हणजे 5 ऑगस्ट 2024ला विवाह झाला होता। आज उद्या 5 तारीख येते, याच्याचे काही संबंध जोडला जातो का? सध्या तरी असं काही दिसत नाही आहे, कारण आम्ही ऑनर किलिंग वगैरे या सगळ्या गोष्टी समोर ठेवूनच तपास आम्ही करत आहोत। मुलगी आतापर्यंत तरी तपासामध्ये ती सुखरूप आहे आणि लवकरच ती तिच्या नातेवाईकांमध्ये किंवा तिच्या नवऱ्याच्या ताब्यात मिळेल। खरं तर जे विश्वनाथ गोसावी आहेत त्यांनी कुठेतरी माध्यमांशी बोलताना सांगितलं की माझ्या पत्नीला कुठेतरी धोका आहे, कुठेतरी घातपात होऊ शकतो, अशी त्यांनी शंका व्यक्त केली। नक्कीच, कारण त्यांचा जो संशय आहे की तिच्या पत्नीला तिच्या घरातल्यांकडून तिच्या जीवाला धोका आहे किंवा ते आता थोडे पॅनिक आहेत, साहजिक आहे। आणि परंतु त्याच पद्धतीने आपला तपास चालू आहे आणि आत्तापर्यंत तरी ती सुखरूप असल्याबाबतच आपल्याला माहिती मिळते। सध्या किती आरोपींना सध्या अटक केली आहे, काय तपास सुरू आहे? यामध्ये जे काही व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत त्यामधल्या जे काही ते अनोळखी मुलं आहेत त्यांची ओळख आपण पटवतोय। त्यातल्या बऱ्याच व्यक्तींना आपण पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे चौकशी केलेली आहे। सर्व नातेवाईक वगैरे खरपुडी, दावडी आजूबाजूच्या परिसरात तपास झालेला आहे आणि याच्यामध्ये सध्या तरी कोणी आरोपी अटक नाही आहेत, पण लवकरच याच्यामध्ये आरोपी अटक होतील। नक्की ज्यामध्ये पाहिलं की खरं तर ह्या घटनेमध्ये अजून कोणत्याही आरोपीला अटक केली नसल्याची माहिती या ठिकाणी मिळाली आपल्याला पाहायला मिळते। सुनील थिगळे, TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।